हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. आणि तुम्हाला आता इकडे दिसतंय लाडूचे चिवड्याचे डब्बे, परत लोणचं वगैरे सगळं. तुम्ही म्हणता नेमकं हे मध्येच काय, तर हे आहे रक्षाबंधनचा सण होता, त्याला गेलो होतो आम्ही माहेरी आणि त्याची झाली दिवाळी. कारण मम्मीने सगळंच लाडू चिवडा वगैरे बनवून ठेवलं होतं. नात येणार होती, 2 नातू येणार होते, मुली येणार होत्या. आम्ही ना वर्षात म्हणजे किती दिवाळीला भेटतो दरवर्षी 2-3 दिवसासाठी एकत्र. त्याच्यानंतर असं एकत्र आम्ही नाही भेटत. गेलं तरी सकाळी जायचं, संध्याकाळी रिटर्न यायचं. म्हणजे ते आमच्याकडे आले तरी आम्ही तिकडे गेलो तरी. तर खरंच मुलगी माहेरी येताना 2 बॅग घेऊन येते आणि जाताना त्याच्या 4 बॅगा कधी होतात कळतच नाही. खरंच हे सगळं मी पण रील्समध्ये वगैरे पाहिलं होतं, पण तेव्हा मी असं व्हिडिओज वगैरे बनवत नव्हते, त्यामुळे मला माझ्या बाबतीत हे दाखवायला जमलं नाही. आत्ता म्हटलं आपलं स्वतःचं चॅनल आहे, तर का चान्स सोडायचा. तर म्हणून तुमच्यासोबत एक शेअर करावं म्हटलं थोडंसं शूट घेऊन. ह्याच्यावरती मी लॉंग व्हिडिओ पण बनवलेला आहे, व्लॉग माझा, तर तुम्ही तो पण पाहू शकता दीपाली एक हाऊसवाईफ या चॅनलवरती जाऊन. आणि काय म्हणतात ना, म्हणूनच खरंच मुलीला माहेरामध्ये आई-वडील असतील तर कशाचीच कमी पडत नाही. आणि ते खरंच आहे. कारण आता इकडं अण्णांचं सुद्धा पायाचं ऑपरेशन झालेलं. आम्ही खरं तर त्यांना पण भेटण्यासाठी गेलो होतो रक्षाबंधनला. नाही तर रक्षाबंधनला मी सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न येतो. पण नाही तर ते येतात आमच्याकडं. तर आम्हाला भाऊ नाही आहे. आम्ही आई-वडील आहेत तोपर्यंत त्यांचं असतं रक्षाबंधनला यायचं, दिवाळीला यायचं भाऊबीजेसाठी. तर आम्ही आहेत तोपर्यंतच हे सगळं होणार म्हणून जात असतो. पण वन डे रिटर्न असतं. पण आता म्हटलं राहून येऊया. पण अण्णासुद्धा एका जागेवर एक दिवससुद्धा नव्हते, 2-3 दिवस होतो आम्ही पोरांना घेऊन. तर सकाळ संध्याकाळ दुपार त्यांचं चालू होतं, इकडं चला तिकडं चला, हे घेऊन येऊ पोरांना, ते खायला घेऊन येतील नाश्त्याला. तर खूप धावपळ केली त्यांनी पण. म्हणजे काय म्हणतात ना, ऑपरेशन झालेलं असून आराम त्यांना थोडा पण भेटला नाही. आणि झालं असंच, निघायची तयारी चालू होती सगळी सकाळी सकाळी. त्यात मम्मीनी एवढं सगळं बनवलेलं खायला, पण तिने सकाळी सकाळी नाश्त्यासाठी परत धपाटेसुद्धा बनवले गरम गरम आणि नाश्ता करून पाठवला आम्हाला सगळ्यांना. तर असंच असतं, माहेर असेल की प्रत्येक मुलीला माहेर पाहिजे आणि त्या माहेरामध्ये आई वडील दोघंसुद्धा पाहिजे, त्याच्याशिवाय तिची हौस पूर्ण होत नाही. आणि ते खरंच आहे. तर चला आता मी घेते बॅगा भरून. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील, माझे व्हिडिओ आवडत असतील